जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाने साजरा। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी रोजी सकाळी 7 वाजता नवसाच्या गणपतीला जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम व जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला। तसेच सकाळी 11 वाजता इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आयजीएम मधील रुग्णांना केळी व खाऊ जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, शहराध्यक्ष रवी गोंदकर, तालुका उपाध्यक्ष प्रमोद परेड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। दुपारी 1 वाजता समाधान वृद्धाश्रम मधील वृद्धांना धान्य वाटप करण्यात आले व सायंकाळी 5 वाजता 100 बांधकाम कामगारांना भांडी संच व जिल्हा सचिव प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आले। यावेळी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा बेगम नदाद, जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख, तालुका अध्यक्ष पूजा पवार, तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे, शहराध्यक्ष सुवर्ण शिंदे, शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील, तसेच मनसेचे शहर उपाध्यक्ष उत्तम पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम बागलकोटी, शहर उपाध्यक्ष अरुण गोडके, महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर उपाध्यक्ष राजेश मोरे, राजीव जिप्टे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम करण्यात आला। तसेच जिल्हा सचिव प्रतापराव पाटील म्हणाले की राजसाहेब ठाकरे हे गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब जनतेला व कष्टकरी कामगारांना व मराठी तरुणा व तरुणींना न्याय देण्यासाठी सातत्याने आवाज उठवतात व राजसाहेबांच्या या काम घेऊन गेलेला माणूस रिकामा हाताने कधीही परत आलेला नाही। सत्ता असो म्हणजे राजसाहेब ठाकरे। तसेच राजसाहेब ठाकरे यांना पुढचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेने डोळे झाकून राजसाहेब ठाकरे यांना निवडून द्यावे। सगळ्या पक्षांना सत्ता देऊन बघितले, पण एक वेळ राजसाहेब ठाकरे यांना सत्ता देऊन बघा। महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करून गरीब जनतेला व मराठी तरुणांना व तरुणींना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। तरी भविष्यात जर गोरगरीब जनतेला व मराठी माणसाला मान वर करून जगायचे असेल तर राज ठाकरे शिवाय पर्याय नाही व पुढचा मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे हेच असतील, असे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांनी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सैनिक यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सूचना केल्या। राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले। तसेच इचलकरंजी शहर प्रमुख रवी गोंदकर म्हणाले की महाराष्ट्रातील मराठी माणसाची मुलूक मैदान तो झोपलेल्यांना जागी करणारे असे एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे। गोरगरीब जनते व मराठी माणसाचं काळीज म्हणजे राजसाहेब ठाकरेच आहे। तरी राजसाहेब ठाकरे यांचे विचार आचार सगळ्यातील कार्यकर्त्यांना पोहोचवण्याचे काम सर्वच पदाधिकाऱ्यांनी करावे अशा सूचना दिल्या। सर्व पदाधिकाऱ्यांना देऊन राजसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी भावी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेच असतील अशी आशा शहर प्रमुख रवी गोंदकर यांनी व्यक्त केली। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन नाना फळे व खाऊ वाटप करण्यात आले। नंतर दुपारी 1 वाजता वृद्धाश्रम मधील वृद्धांना धान्य वाटप करण्यात आले। तसेच सायंकाळी 5 वाजता बांधकाम कामगारांना 100 पेटी व भांडी वाटप मनसेचे जिल्हा सचिव प्रतापराव पाटील व जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या हस्ते बांधकाम कामाला भांडी वाटप करण्यात आले। तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर व तालुका उपाध्यक्ष प्रमोद परेड यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने सदरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि साहेबांना वाढदिवसाच्या आम्ही इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होत अशी आम्ही असा गणपतीकडे आशीर्वाद वही करून मागणी केली। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा आज 57वा वाढदिवस विविध उपक्रमामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला। सकाळी त्याने जे नवसाचा गणपती आहे त्याला अभिषेक घालून राजसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना केली। तसेच या आमच्या इथं इंदिरा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णाला फळे व खाऊचं वाटप करून त्या ठिकाणी त्यांनी राजसाहेबांना आशीर्वाद मिळावा याकरता त्याने वाटप केलं। तसंच इचलकरंजीमधील वृद्धाश्रममध्ये वृद्धांना जे अन्नधान्याचं वाटप केले। तसंच या ठिकाणी त्यांच्या बांधकाम कामगारांच्या माध्यमातून या ठिकाणी बांधकाम कामगारांना आज जे त्यांना भांडी प्रदान केलं जातं ते आज राजसाहेबांचा वाढदिवस औचित्य साधून
त्यांनी काही बांधकाम कामगारांना भांडी वाटपाचं काम या त्यांनी केलं. सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे भविष्यात येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री व्हावं ही सर्व महाराष्ट्र सैनिकांची अपेक्षा आहे आणि ही या ठिकाणी या थोरांचा आशीर्वाद मिळावा याकरता या ठिकाणी अनेक विविध कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी मान्य राजसाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जय हिंद, जय महाराष्ट्र.